दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याची वर्धाईन असलेल्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावरती पावसानं चांगली हजेरी लावली आहे। मान्सून चांगल्या पद्धतीने सक्रिय झाला आहे आणि अशी परिस्थिती असल्यामुळे दौंडवरची जी आवक आहे, जी पावसामुळे वाढलेली आहे, ती आवक वाढलेली दिसून येते। एकंदरीत आज 6 वाजता सायंकाळी उजनी धरणामध्ये जी दौंडची आवक येते ती 8516 क्युसेक्स इतकी आहे की जी सकाळी 6 वाजता 7954 क्युसेक्स होती। म्हणजे साधारण बघितलं तर एक 500 ते 600 क्युसेक्सचा विसर्ग हा उजनी धरणामध्ये वाढलेला दिसून येतो। ही बाब सुद्धा जरी विसर्ग छोटा असला तरी सुद्धा दौंडची आवक सातत्याने वाढते, ही खूप जमेची बाजू आहे। कारण उजनी धरण अजून सुद्धा मायनसमध्ये आहे। टक्केवारीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर उजनी धरणाची टक्केवारी ही वजा 22.96 इतकं धरणाची टक्केवारी, जी सकाळी वजा 23.61 TMC होतं। म्हणजे बऱ्यापैकी धरणाची सुद्धा आवक या ठिकाणी वाढली आहे। त्यामुळं उजनी धरणाची जर टक्केवारी TMC मध्ये मोजा गेली एकूण पाणी पातळी तर ती 51.36 TMC एवढी पाणी पातळी झाली आहे। आणि अजून धरण प्लसमध्ये येण्यासाठी साधारण 12 TMC पाण्याची गरज असणार आहे, 12.30 TMC पाण्याची गरज असणार आहे। त्यामुळे आणखीन आता पावसाला पोषक वातावरण सांगितले। काही ठिकाणी काही राज्यातील जिल्ह्यांमध्ये रेंज अलर्ट, येलो अलर्ट तो दिला, त्यामुळं त्याचा परिणाम सुद्धा काही भागामध्ये जो होऊ शकतो। तसा उजनीच्या घाटमाथ्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने पाऊस जर पडला तर जी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक आपल्याला वाढण्यास निश्चितपणानं मदत होणार आहे। त्यामुळं उजनीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब